राष्ट्रवादी पक्ष चांदा ते बांदा काढणार यात्रा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची यात्रा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये चंद्रपूरमधल्या चांद्यामधून या यात्रेला होणार सुरुवात। भाजपचे प्रभारी सहप्रभारी आणि राष्ट्रीय संघटन मंत्र्यांचा महाराष्ट्राचा दौरा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा असल्याची माहिती। पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा टोल विरोधामध्ये एल्गार पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भामध्ये काँग्रेसचं शनिवारी आंदोलन काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची घोषणा। मेटकरींच्या गाडीवरील हल्ल्यामध्ये आरोपी कर्णबाळा दुनबळे हा मुंबईमध्ये असल्याची माहिती पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। अमोल मेटकरी यांच्या अकोल्यामधल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला। जय मालोकार या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ। मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार जय मालोकार यांच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप। लोकशाहीमध्ये मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, लोकप्रतिनिधींवरती हल्ला ही घटना निषेधार्ह आहे। अमोल मेटकरी यांचा झालेल्या हल्ल्यावरती रवी राणा यांची प्रतिक्रिया। देशांतर करणाऱ्या अल रशीदची ही सर्व पोरं फडणवीस शिंदे अजित पवारांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली। केंद्रीय गृह खात्याच्या सूचनेशिवाय बनावट बोर्डिंग पास होऊ शकत नाही संजय राऊत यांची टीका। सुनील तटकरे हा फिरता रंगमंच अजित पवारांना अडचणीमध्ये आणण्याचं काम तटकरेंनी केलं संजय राऊतांचं विधान। राजकारणामध्ये फडणवीस आहेत तोवर मराठी माणसाला सुख नाही, सुख शांती हवी असेल तर त्यांना सत्तेतून बाहेर काढावं लागेल खासदार संजय राऊत यांची फडणवीसांवर टीका। विविध पक्षांच्या नेत्यांच्या इम्तियाज जलील यांच्यासोबत भेटीगाठी वाढल्या। अब्दुल सत्तार राजू शेट्टी बाबाजानी दुर्रानी यांनी घेतली जलील यांची भेट। बाबाजानी दुर्रानी यांनी जलील यांच्यामध्ये बंद दाराआड झाली चर्चा। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेमधील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सागर कुंभारला जामीन आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालयाकडून दिलासा। ई पॉस मशीन बंद असल्यामुळे रेशन दुकानावरील धान्य वाटप आठवडाभरापासून ठप्प। नागपूरमध्ये अद्याप ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप नाही। नाशिकमध्ये मागच्या 15 दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन वाटप बंद। रेशन कार्ड धारक नाराज, ऑफलाईन रेशन मिळण्यात सुद्धा अडचणी। पॉस मशीन बंद असल्याने 15 दिवसांपासून लाभार्थी रेशन धान्यापासून वंचित। भंडारा जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड धारक धान्याच्या प्रतीक्षेमध्ये। पूजा खेडकर प्रकरणामध्ये अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू। जामीन अर्जावरती सुनावणीच्या दरम्यान पूजा खेडकर यांनी 12 वेळा परीक्षा दिल्याची वकिलांची कबुली। लैंगिक छळाची तक्रार केल्यानंतरच षडयंत्र रचल्याचा बनाव। पीओपीच्या गणेश मूर्तींवरती बंदी कधीपासून हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। 3 आठवड्यांमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन 158 जणांचा मृत्यू। शेकडो जण अजूनही बेपत्ता असल्याची भीती तर 128 जण जखमी। वायनाडमध्ये शोधकार्य युद्धपातळीवरती सुरू। चुरलामाला इथे लष्कराच्या तुकडीकडून शोधकार्य। काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीमध्ये वायनाड भूस्खलन दुर्घटनेमधील मृतांना काँग्रेसकडून श्रद्धांजली वाहिली। तसंच दिल्लीमधल्या पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना देखील वाहिली श्रद्धांजली। राहुल गांधी उद्या वायनाडला जाणार, वायनाडला जाऊन परिस्थितीचा घेणार आढावा। हमासचा प्रमुख नेता इस्माईल हानियाचा खात्मा। इराण रेव्होल्युशनरी गार्ड्सची माहिती। इस्रायल सैन्याकडून तेहरानमध्ये खात्मा केल्याची माहिती। गलवानमध्ये चीनची पुन्हा एकदा घुसखोरी। पँगॉंग लेकवरती बांधला पूल। भारताचा भूभाग असलेल्या प्रदेशावरती एलएसीच्या लगत चीनचा पूल। काही प्रमाणामध्ये वाहतूकही सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।